जस्ट आत्ता आम्ही नागोबाला जाऊन आलेलो आहो. मंदिरातनं भरपूर गर्दी होती. भरपूर भरपूर जिथून तुम्हाला मी काय लायटिंग दाखवली तिथून आम्ही त्या लाईनमध्ये थांबलो होतो. आत मंदिरात जाऊपर्यंत बराच वेळ झाला होता. आम्ही गेलो होतो 8:30 वाजता. आत्ता वाजलेले आहेत 9:30 पावणे 10 वाजलेला हे वेळ झाला. तरी त्यांनी काय म्हणतात पटापट लाईन सोडला. आत जास्त वेळ थांबवून घेतलं नाही. मला वाटते माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदा गेलो असेल नागोबाला. मी कधी गेले नव्हते, कधीच काही केलं नाही मी. यावेळी फर्स्ट टाईम मी गेले होते. एवढा वर्ष झालं लग्नाला पण मी कधी गेले नाही. आजच गेले होते पहिल्यांदा. पण भारी वाटलं. फर्स्ट टाईम मी मंदिरात वगैरे बघितलं. म्हणत होते आहे तिथं पण आदिराजमुळे पण मागच्या वेळेस गेलो नाही, ह्या वर्षी पण नाही. पण ह्या वर्षी पप्पा म्हणे मी घेऊन बसतो तू जाऊन ये म्हणून गेलो होतो. चलो जाऊन आलेलो आहो. छान असं दर्शन वगैरे झालेलं आहे. वेळ झाला पण छान झालं. आता माझा काय उपवास वगैरे नव्हता. आद्रेजमुळे मी उपवास वगैरे काही चालला नाही कारण भूक झेपत नाही आद्रेजमुळे. आता पहिल्यासारखे उपवास वगैरे काय होत नाही. आणि हा उपवास जो असतो तो 2 दिवसाचा असतो असं म्हणतात. काल धरायचा आणि आज सोडायचा. त्यामुळे उपवास वगैरे काही जमत नाही. उपवास मी केला नव्हता. आत्ता काय म्हणतात पुरणपोळीवर छान मस्त ताव मोर्या. आता पुरणपोळी केली होती आम्ही. सकाळी तुम्हाला सांगितलंच होतं पुरणपोळी केली म्हणून. साडी घातली. खरं बाहेर इतकी थंडी वाजायला लागली. आता इतकी गरम व्हायला लागले. कधी मला साडी काढून झालेलं आहे बास. साडीचे काय म्हणतात 1 तास जरी नेसलं तरी मला बास वाटतं. साडी बास नको बाद आलेला आहे. चला आवरूया जरा बाकीचं. नागोबाच्या मंदिरात मी जाऊन आलेले आहे पण माझ्या आधी ह्या जात होत्या. ह्यांच्याकडनं थोडीशी माहिती घेऊया. कधीपासून आहे ते मंदिर? आधी मंदिर इकडं होतं ना रस्त्याला? ते रस्त्यालाच होतं का ते आहे की नाही? आता होय बँकेला लागून होतं ते झाड होतं. त्या झाडात का नाही असं हेच नागोबाचं हे ह्याच नाही हे फणी फणी त्यात बरोबर त्या झाडात तयार झाली. बरोबर त्या ह्याच्यात झालेलं तसं. आणि लय दिवसाचं ते प्रतीक ते ना. आम्ही तर काय आम्ही आल्यापासून बघतोय सोडा. ह्याच्या अगोदर बी त्याचं लय हे सांगतात माणसं तिथे. होय ना. होय माळेगलीत माझ्या मैत्रिणी त्या दोघी त्या पण लय सांगतात. इतकं जागरूक ते नागोबाचं देऊळ आहे. लय भारी काय मागेल ते खरं होते असं पण त्याचं हे आहे म्हणा. मी पण कधी गेलो नाही. मी आज पहिल्यांदा गेलोय मंदिरात. खूप छान आहे ते. होय ना. तिथं पहिला झाड तोडलं होतं. आता तोडून परत आले की ते झाड. चिंचेच झाड आहे ते. चिंचेच परत पूर्ण तोडायची परवानगी नाहीये त्याला. जे माणूस तोडत होता त्याला काहीतरी झालं असं म्हणजे तिथे माझी मैत्रिणी सांगत होती. होय ना. काहीतरी झालेलं त्याला. मग तेव्हापासून त्याला काय हात लावत नव्हती. आणि तेवढंच छोट असं छाटून का नाही परत काय असं व्यवस्थित ठेवलं नाही. आणि त्यातच त्यांनी छोटस मंदिर केलंय. पण आता काय केलं नाही दिवसांनी तिकडं. आता काय केलं ते मंदिर आहे की नाही कापडाने पूर्ण झाकल्यात. आणि जे त्याचं देवस्थान आहे की नाही ते आतमध्ये नेलं. तिकडं आतमध्ये मंदिर केलं त्याचं. होय ना. मी नाही त्याला दिवसाला केलं. अगोदर मी जात होतो पण आता नाही गेले. लय गर्दी होती खरं. आता गर्दी लय सजावट लय भारी करते. सजावट लय छान केली होती खरं. प्रत्येक वर्षाला त्यांनी
आणि जेवण वगैरे घालत्या प्रसाद होय भरपूर. माझ्या मैत्रिणी ये म्हणून मला बोलवते मला जायला. आता मी जात तिथं आता एक आवडलं म्हणजे काय झालं माहितीये, जे पिंडीवरचे दूध घालत होते की नाही ते त्याने वेस्ट जाऊ दिली नाही. त्याच्या खाली असं म्हणजे कापड ठेवलेलं व्हाईट कलरचं पांढरं कापड, ते दूध सगळेजण घालत होते ते गाळलीत आणि खाली पातेलं का काहीतरी ठेवलेलं, ते दूध गाळलेलं त्यांनी तिकडे नेऊन गरम केलीत आणि तेच मसाले दूध म्हणून सगळ्यांना वाटलीत. त्याने वेस्टेज नाही घालवले ते दूध एवढं सगळं. ते एक भारी वाटलं मला तिथे गेल्यावर. प्रसाद म्हणजे प्रसाद त्यांनी वाटलीत ते खरं. प्रत्येक वर्षी बुंदीचं ते लाडू करायचं, राजगिऱ्याचं लाडू होय. आता राजगिऱ्याचे लाडू दिले होते. प्रत्येक वर्षी आम्हाला सिस्टर घेऊन यायची. होय ना. होय म्हणायची आमचा नागोबाचा प्रसाद सगळ्यांना. होय होय. आणि सगळ्यांना झोका वगैरे बांधायचे. झोका बांधायची नाही तिकडं, कैची बांधून बाजूला बांधायची त्यांनी कैची. पहिला ते झोका वगैरे बांधायचे, आता कोण झोका वगैरे काही बांधत नाही. पण पहिला खेळ खेळायचे पंचमीला खेळायचे, खेळ खेळायची. झोका बांधायची. आता नसले काय आता ते हळूहळू प्रथा कमी कमी होत चालली. आता पहिलं सारखं काहीच नाही. बायका पंचमी आता एक महिनाभर आहे म्हटलं की नाही, तिथं गोळावून सगळ्या गाणी म्हणायच्या पंचमीची. आता कोण नाही पहिलं सारखं हे करत, कोण जात पण नाही. चढवायला बायका जुडी 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 उभा राहायच्या प्रत्येक ठिकाणी बांधायचे पहिला. आणि आता काय एवढं करत नाही, वाटत पण नाही की पंचम आहे, अजिबात वाटली पण नाही पंचम. आता सण करायचं म्हणल्यावर जीवावर येते सगळ्यांना, करत नाही. पण आम्ही असं काही करत नाही, आम्ही सगळे सण सेलिब्रेट करतो, आम्ही सगळं सण करतोय. पण खातोय पण आता पहिल्यासारखं काहीच म्हणजे देवाला हे करायचं हे असं काय नाहीच उरलेलं पहिल्यासारखं. आता एवढं कोण करत नाही. या तुम्ही गल्लीतलं ते एक देवस्थान भारी येते. हे साहेब येतात. तर अशी होती त्याची कथा. ही मला काय माहित नव्हतं आधी, पण त्यांनी आता सांगितलेले आहे. चला बराच वेळ झालेला आहे. आद्रव्य जरा हात पाय धुवायचे आहे, स्वच्छ करायचं आहे. वेळेचा एंड मी इथंच करते. चला हाय ग, आवरलेलं आहे सगळी कामं वगैरे. अद्रिज बाबूचं पण आवरलेलं आहे सगळं. किती वेळा नखरात्री करायचा सारखा. अद्रिज बाबूचे कपडे धुवा, हातपाय धुवा, यातच सगळा दिवस जाते. अद्रिज बाबाला चारा भरवा, सगळा दिवस आमचा यातच निघून जातोय. दुसरीकडे कुठं जायचं काय करायचं म्हणलं की खरंच टाइम नाही भेटत. आता पण त्याचे पप्पा आले होते म्हणून मी गेले होते, नाहीतर ह्या भावाला सोडून जायचं म्हणल्यावर जाम टेन्शन येते. हाय ग, दम भरला मला अद्रिज बाबूचा आवरोपर्यंत. बारे जे आमच्या सासूबाईंनी सांगितलं ना ते खरंच आधीच होतं. आधी पहिला झोके वगैरे बांधायचे, छान मस्त वाटायचं. पंचमीचं जिम्मा फुगडी वगैरे खेळायचे. पण आता काळानुसार सगळं ते मागे सरत गेलेलं आहे, पाठीमागे सरत गेलेलं आहे असं म्हणावं लागेल. कोण सध्या असलं काही खेळत नाही आणि बघत पण नाही, जात पण नाही. जायचं म्हणून फॉर्मॅलिटी म्हणून देवाला जातं असं मला तर वाटायला लागलं. आता कोणी पोळा वगैरे असं काय म्हणतात सण सूट करायचा तर राहिलेलं नाही पहिल्यासारखं. तर काही करत नाही सोडा एवढं. असं प्रत्येकाची इच्छा वेगळी, अपेक्षा वेगळ्या वेगळ्या असतात प्रत्येकाच्या. झालेलं आहे सगळं. व्हिडिओचं एंड मी इथंच करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंतच मला तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.